नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा तिढा हा अद्यापही कायम आहे। सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आल्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून विजय करंजकर हे नाराज झाले। त्यावेळेला एखादा निष्ठेने काम माणूस करत असतो तर त्यावेळेला निष्ठेचे फळं काय असावेत हे शेवटी विचार करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। निष्ठेचं काय फळ मिळालं असा उद्विग्न सवाल नाशिकचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विजय करंजकर विचारतायत। नाशिकमधील कायम इच्छुक उमेदवार अशी त्यांची ओळख झाली आहे। लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक, इच्छुकांच्या यादीत कायम करंजकरांचं नाव असतं। पण 2014 पासून त्यांना ना लोकसभेची उमेदवारी मिळाली ना विधानसभेची। विधान परिषदेवर पाठवल्या जाणाऱ्या आमदारांच्या यादीतही त्यांचं नाव आलं, पण त्यांना उमेदवारी काही मिळाली नाही। वर्षभरापूर्वी स्वतः उद्धव ठाकरेंनी त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले, पण जेव्हा उमेदवार निवडण्याची वेळ आली तेव्हा राजाभाऊ वाजे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली। निष्ठेचं हेच फळ आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। 2-3 महिन्यापूर्वी ज्यावेळेला हे शिवसेनेचं अधिवेशन होतं, अधिवेशनापूर्वी मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं का विजय तुम्ही फिरताय ना, मी सगळं साहेबांना सगळे रिपोर्टिंग केली होती की साहेब मी फिरतोय आणि सगळ्या तयाऱ्या माझ्या मी करतोय। ज्या वेळेला एखादा निष्ठेने काम माणूस करत असतो तर त्यावेळेला निष्ठेचे फळं काय असावेत हे शेवटी विचार करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे। नाराजीच्या पार्श्वभूमीवर मैं जब जब बिखरा हूं दुगनी रफ्तार से निकरा हूं अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली। करंजकर लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। त्यांनी नुकताच सकल मराठा समाजाच्या बैठकीलाही हजेरी लावली। बंडखोरीच्या तयारीत असल्याचा संदेश त्यांनी मातोश्रीला दिला। दुसरीकडे उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पक्षविरोधी कारवाया कोण करतंय हे सांगणार असल्याचं करंजकरांनी सांगितलं। माझं बोलणं झालंय, मला बोलवलंय, मी जाणार आहे, साहेबांना भेटणार आहे। कधी जाणार आहात? उद्या परवा काय माझं बोलणं झालेलं आहे, मला बोलवलंय। मातोश्री आपल्याला गृहीत धरू लागले की काय, असं विजय करंजकरांना वाटू लागलं। त्यामुळे अबकी बार नहीं माघार अशाच आवेशात करंजकर उभे टाकले। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।